यवतमाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी शिक्षकांनी आज जिल्हा कचेरीवर जोरदार धडक दिली। मागील 2 वर्षापासून अतिदुर्गम भागात तुटपुंज मानधनावर सेवा देणाऱ्या या शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी केली आहे। थकीत वेतन आणि भरती प्रक्रियेतील अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी विकास मीना यांना आज निवेदन सादर करण्यात आले। आता शासन या शिक्षकांच्या मागणीवर काय सकारात्मक निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महान्यूज 7 करिता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट। आम्ही सर्व पेसा कंत्राटी शिक्षक आहोत आणि आम्ही अतिशय दुर्गम भागामध्ये काम करत असतानाही आमचं पेमेंट आम्हाला रेग्युलर दिल्या जात नाही आहे आणि पेमेंट दिल्या जात नाही आहे आणि त्यानंतरही आम्ही आमच्या ज्या जागा आहे त्या पोर्टलला दाखवल्या जात आहे। आम्हाला 50% ज्या जागा आहे ओपन याच्यामध्ये आरक्षण द्यायला हवं आणि ज्या पेसा लोकांना प्रॉब्लेम आले आणि पेसा विभागात असल्यामुळे त्यांना आरक्षण देऊन त्यांच्या जागा त्यांना दिल्या आहे त्याचप्रमाणे आम्हालाही पोर्टलच्या 50% या जागांमध्ये आरक्षण पाहिजे। आणि मे जूनचं सुद्धा पेमेंट मिळालं नाही आहे। नियमित असूनही मे जूनचं पेमेंट मिळालं नाही आहे ते आम्हाला आणि 5-6 महिन्याचं पेमेंट सुद्धा थांबवलं गेलं आहे ते त्वरित मिळायला हवं। माझं नाव जयश्री चरणदास दानखडे, मी जिल्हा परिषद शाळा भालेवाडी इथे कार्यरत आहे। आम्ही सर्व पेसा कंत्राटी शिक्षक 9/9/2024 या दिनांकापासून पेसा क्षेत्रामध्ये आम्ही कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्त झालेलो आहोत। आतापर्यंत हा 2 वर्षाचा प्रवास आहे। आम्ही आमच्या मागण्या घेऊन 23 मार्च पासून आम्ही जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर एक बेमुदत धरणे आंदोलन बसलेला आहोत आणि त्या अनुषंगाने आजचा 3रा दिवस आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडे आमच्या काही मागण्या सादर करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। आमच्या सर्वप्रथम मागणी अशी आहे की आम्ही जे काही 9/9/2024ला जे नियुक्त झालेले संपूर्ण पेसा क्षेत्रात कार्यरत असणारे पेसा कंत्राटी शिक्षक यांना सेवेत सामावून घेण्यात यावं। दुसरी मागणी आमची अशी आहे की आत्ताच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे आपल्या शासनाने एक GR काढला आणि त्या GRमध्ये 50% हा पेसा क्षेत्रातल्या 50% जागा हा ST प्रवर्गासाठी ठेवल्या तर 50% जागा ह्या खुल्या प्रवर्गामधून भरण्यात यावा असे निर्देश देण्यात आले। त्या अनुषंगाने ज्या काही 50% खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत त्यामध्ये जे आम्ही 9/9/2024 पासून तिथे पेसा क्षेत्रामध्ये नियुक्त आहोत त्या 50% जागेमध्ये आम्हाला सर्व कंत्राटी शिक्षकांना सामावून घ्यावे आणि उर्वरित जागा ह्या तुम्ही पवित्र प्रणालीला देऊ शकता अशी आमची मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की आम्ही एकंदरीत 9/9/2024 पासून आत्तापर्यंत कंटिन्यू आमची ऑर्डर असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा खंड देण्यात आलेला नाही। त्या अनुषंगाने जो काही मे जून हा 2 महिने जो काही शाळेला सुट्ट्या असतो त्यामुळे आम्हाला 2 महिन्याचा जो काही मानधन आहे ते मानधन आम्हाला त्वरित देण्यात यावं कारण आम्हाला कोणत्याही प्रकारचा खंड देण्यात आलेला नाही। आणि जे नाव आहे जीवन पुंडलिक चापले, पेसा कंत्राटी शिक्षक, मारेगाव। आम्ही अतिशय दुर्गम विभागात आम्ही आमची सेवा पुरवत आहोत। तिथे जाताना बस नसते, गाडी नसते, अक्षरशः 3-3 किलोमीटर पायी जावं लागते। पाण्या पावसात पण आम्ही तिथे सेवा दिलेली आहे। पाण्या पावसात तिथे जंगली भाग आहे, तिथे सुद्धा म्हणजे अक्षरशः जंगली प्राणी वावरतात। अशा परिस्थितीतही आम्ही तिथे सेवा देत आहोत खंड न पाडता आणि आमची कंटिन्यू सेवा आहे त्याच्यामुळे। आणि परत आमची पेमेंट रेग्युलर होत नाही, 5-5, 6-6 महिने पेमेंट देत नाहीत। हे आमचे सण बिना पेमेंटचे जातात। खूप आर्थिक अडचण आहे, तिथे जायसाठी आम्हाला रोजचा खर्च लागतो तर तो सुद्धा आम्हाला म्हणजे उधारी करून तिथपर्यंत जावं लागते आणि आल्यानंतर मग ते कंटिन्यू करण्यात यावं पेमेंट। एवढी मागणी आमच्या शासनाकडे आहे आणि आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावं एवढी विनंती। माझं नाव पूनम विलासराव हिवराळे, पेसा शिक्षिका।